नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 5 जून 2026. आहे कारण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये 7 जून पासून ते 14 जूनच्या दरम्यान दररोज पाऊस काय होणार आहे, मान्सून काय होणार, बऱ्याच भागामध्ये दाखल होणार आहे. म्हणजे एकदम 7 जूनला सगळ्या भागात होणार नाही, दररोज वेगवेगळ्या भागात दाखल होईल. आणि त्याच्यानंतर ज्यांच्या शेतामध्ये ईदभर ओल जाईल त्यांच्या पेरण्यामध्ये लागतील, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता जे केरळमध्ये मान्सून जे दाखल झालं आहे ते पुढं सरकलं आहे. आता ते कर्नाटकमधून शॉर्टकट मार्गानं मधल्या मार्गाने येत असल्यामुळं त्याच्यामुळे काय होणार आहे, सांगली जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, अहिल्यानगर, त्याच्यानंतर नांदेड, हिंगोली, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा, जळगाव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, इकडल्या मार्गे येत असल्यामुळे सुरुवातीला लवकर त्या पट्ट्यामध्ये दाखल होणार आहे. पण 7 तारखेला सगळीकडे होणार नाही. 7 तारखेला तो सुरुवातीला काय होईल, म्हणजे दक्षिण महाराष्ट्राकडून पुढे आलेलं दिसेल, काही भागामध्ये येईल. 8ला तो आणखीन पुढं सरकार, 9ला आणखीन पुढे त्याची व्याप्ती वाढत आहे. 10, 11, 12पर्यंत जवळपास संपूर्ण महाराष्ट्राचा कव्हर करील. आणि त्याच्यानंतर शेवटी काय होईल, फक्त नंदुरबार जिल्हा आणि धुळे जिल्ह्याच्या तिकडल्या पारोळ त्या तालुक्यामध्ये उशिराच्या म्हणजे काय होईल, 11, 12, 13च्या दरम्यान तिकडे मान्सून दाखल होईल. पण त्या अगोदर काय होईल, महाराष्ट्रामध्ये 7 जून पासून 7, 8, 9, 10, 11, 12पर्यंत दररोज ते मान्सून थोडा पुढं सरकत ते संपूर्ण भाग कव्हर करेल आणि शेतकऱ्याला मात्र जीवदान ठरणार आहे. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा. राज्यात बऱ्याच शेतकऱ्याचे मला फोन आले की प्रसार माध्यमातून अशा बातम्या येत आहेत की यावर्षी दुष्काळ पडणार आहे. तर सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतो, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. पाऊस सरासरी इतका पडणार आहे, चांगला पडणार आहे, पिकं चांगले येणार आहे. आणखीन याच्यापेक्षा काय पाहिजे. तर तुम्हाला सांगितलं होतं 2026ला पेरणी 3 टप्प्यात होणार आहे. अगोदर पहिल्यापासून म्हणतो, आता जे टप्पा होईल 7 ते 15 मध्ये काही जणांच्या लागवडी होतील आणि पेरणी होतील. त्याच्यानंतर 20 ते 30 जूनमध्ये पाऊस येणार आहे. त्याच्यामध्ये काही जणांच्या लागवडी होतील, पेरण्या होतील. आणि याच्यामधून जर काही शेतकरी उरले तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस येईल आणि त्याच्यामध्ये पेरण्या होतील. म्हणून हे सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचं. 2026ला पाऊस कसा कसा राहणार आहे, एक थोडा सरासरीच्या माध्यमातून सांगतो. जूनमध्ये चांगला राहील, पेरणी होईल. त्याच्यानंतर जुलैमध्ये थोडा जास्त पाऊस राहील आणि त्याच्यानंतर ऑगस्टला थोडा फार कमी राहील. ऑगस्टमध्ये 2 वेळेसच चांगला पाऊस पडेल. आणि त्याच्यानंतर सप्टेंबर, ऑक्टोबर मात्र परतीचा पाऊस मात्र जोरात पडेल, धुमाकूळ घालेल. परतीचा पाऊस जर जास्त पडला तर काय होते, शेतकऱ्याचे दोन्ही पिकं निघते. एकदा सोयाबीन बी निघतंय आणि त्याच्यामुळे म्हणजे हरभरं निघतंय, म्हणजे 2 पिकं निघतात. म्हणून यावर्षी पाऊस परतीचा जोरदार पडणार आहे, धुमाकूळ घालणार आहे. म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही, पिकं चांगले येणार आहेत. म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. माझं एक म्हणणं आहे, शेतकऱ्यांना तुम्ही काय करा, आज 5 तारीख आहे ना, 5 जून, 6 जून आणखीन 2 दिवस शेतीचे कामे करायला शिल्लक आहे. 7 तारखेला तर पाऊसच यायला, म्हणून ह्या 2 दिवसामध्ये तुम्ही कामे करा. आज देखील 5 जूनला, 6 जूनला बऱ्याच भागामध्ये, उत्तर महाराष्ट्राकडे तुरळक भागामध्ये, पश्चिम महाराष्ट्राकडे तुरळक भागामध्ये, विदर्भात तुरळक भागामध्ये आणि मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह आज देखील दुपारी 3-4च्या नंतर ते मध्यरात्रीपर्यंत असाच एक अवकाळी स्वरूपाचा पाऊस बरसणार आहे. पण 7 जून नंतर काय होईल, मान्सूनला ते पुढं गती येईल. त्याच्यानंतर काय होईल, 14-15च्या नंतर कोकणपट्टी घाटमाथ्यावर काय होईल, पाऊस सुरुवात होईल. पण त्या 14च्या नंतर काय होईल की जे असा पाऊस कसा येईल, असा सरी येत राहतील 14च्या नंतर. म्हणजे ते काही असा मोठा पडणार नाही, सरी येत राहतील. म्हणून ही देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. पाऊस शॉर्टकट मार्गाने येत असल्यामुळं सांगली जिल्हा, सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगोला, त्याच्यानंतर पंढरपूर, सोलापूर, अहिल्यानगरला दरवर्षी कमी पडते. पण यावर्षी ना मान्सूनचाच पाऊस वडे नाले खळखळून वाहणार नाही. बीड जिल्हा, कडा असे ते भाग दुष्काळ पट्टा आहे. पण बीड जिल्ह्यात सुद्धा यावर्षी मान्सूनच्या पावसातच ओढे नाले चांगले खळखळून वाहणार आहेत. म्हणून बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी. परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा या भागात शॉर्टकट पाऊस असल्यामुळं ह्या 3 जिल्ह्याचे देखील चांगला पाऊस राहणार आहे. म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं. जालना जिल्हा देखील चांगला पाऊस राहणार आहे. संभाजीनगरकडे देखील राहणार आहे, अहिल्यानगर देखील राहणार आहे, नांदेड जिल्हा, त्याच्यानंतर हिंगोली, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा ह्या पट्ट्यात विदर्भात देखील काय होणार आहे, या 7 ते 14 मध्ये चांगला पाऊस पडणार आहे. आणि ज्यांची ईदभर ओल गेल्याच्या नंतर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता.